अशाच पारंपरिक आणि गावरान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनही दाबा। नमस्कार बाळांनो, कसे आहेत? मज्जेत आहेत ना बाळांनो? आता उन्हाळा जाणवायला लागलाय, चांगलं ऊन लागून राहिलंय आता, म्हणून मी आज तुम्हाला आहे ना थंडगार रेसिपी बनवून दाखवणार आहे। बघा बरं तुम्ही कोणची रेसिपी आहे। चला मग आता आपण सगळ्यांची आवडती लाडकी व्हॅनिला आईस्क्रीम बनवूया। मला पण आहे ना बाळांनो व्हॅनिला आईस्क्रीम खूप आवडती। ही आईस्क्रीम आहे ना आपण फक्त दुधापासून बनवणार आहे। ह्यामध्ये ना बाळांनो कुठलीही क्रीम आणि कंडेन्स दूध वापरणार नाहीये। तर आपण आहे ना ह्यामध्ये फक्त हे दूध आणि दुधाचाच वापर करणार आहे। आईस्क्रीम बनवायला आहे ना मी 1 लिटर घट्ट म्हशीचं दूध घेतलंय। आईस्क्रीम बनवायला आहे ना घट्ट दूध घ्या आणि शक्यतो म्हशीचं दूध घ्या, घट्ट असतं ती। आणि गाईचं दूध असतं ना ती म्हशीच्या दुधापेक्षा पातळ असतं, म्हणून आपण ना म्हशीचं दूध घ्यायचं। आता 1 लिटर दूध आहे ना मी गरम करायला ठेवलंय। हे पहा आता आपलं दूध आहे ना गरम झालंय, पण त्याला उकळी आली नाहीये, साई पण आली नाहीये। आता याच्यातलं आहे ना मी कपभर दूध काढून घेते। हे बघा मी आता पूर्ण कपभर दूध काढलंय। आता ही गरम दूध आहे ना या वाटीत होतो। आता आहे ना 3 चमचे याच्यात व्हॅनिला कस्टर्ड पावडर घालू। हे चमच्यानी मिक्स करून घेऊ आणि गरम दुधामध्ये ना ही कस्टर्ड पावडर लगेच मिक्स होती। बघा दुधाच्या अजिबात गिटुळ्या झाल्या नाहीत। आपलं आहे ना ही कस्टर्ड दूध तयार झालंय। आता हे आपलं गॅसवर दूध आहे ना याला चांगलं खळखळ उकळून घेऊ। याला आहे ना 7-8 मिनिटं मध्यम गॅसवर चांगलं खळखळून उकळून घ्यायचं। हे बघा 7-8 मिनिटं झालेत, आपलं दूध थोडं कमी पण झालंय आणि घट्ट पण झालंय। ह्या वाटीत आहे ना 5 चमचे मी साखर मोजून घेतली, ही पण याच्यात घालू। तुम्ही आहे ना साखर तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता। हे बघा दुधातली साखर पण विरघळली। आता गॅस बारीक करू आणि ह्या दुधात कस्टर्ड दूध घालू। आता हे कस्टर्ड पावडरचं दूध आहे ना याच्यात घालू आता थोडं थोडं करून। आता पळीने ना हे दूध चांगलं मिक्स करून घेऊ। ही कस्टर्ड पावडरचं दूध आहे ना एकदम नाही घालायचं याच्यात, हळूहळू ओतायचं, मग हे सगळं दुधात चांगलं व्यवस्थित मिक्स होती। हे बघा दूध आता आपलं थोडं थोडं घट्ट व्हायला लागलंय। हे कस्टर्ड पावडर मुळे आहे ना मग हे दूध आहे ना थोडं घट्ट बनतं। तुमच्याकडे कस्टर्ड पावडर नसली ना तुम्ही कॉर्नफ्लोअर घातलं ना तरी चालेल। आता 2-3 मिनिटं आहे ना या दुधाला असंच गरम करून घेऊ। 2-3 मिनिटं झालेत, दूध चांगलं घट्ट झालंय। आता आपण गॅस बंद करू। दूध आहे ना थंड करून घेऊ। हे बघा दूध आता चांगलं थंड झालंय। 1 छोटा चमचा आहे ना याच्यात व्हॅनिला विशेष घालू। याच्यात आहे ना 1 छोटा चमचा व्हॅनिला विशेष घालू। आता याला आहे ना चांगलं मिक्स करून घेऊ। आणि हे व्हॅनिला इसेन्स मुळे ना आईस्क्रीमला छान चव येते आणि सुगंध पण लय मस्त येतो। हे बघा मी आता याला चांगलं मिक्स करून घेतलंय। मी आईस्क्रीम बनवायला आहे ना चौकोनी असा काचेचा डबा घेतला आहे। तुम्ही काचेच्या डब्याच्या ऐवजी आहे ना प्लास्टिकचा किंवा असा स्टीलचा डबा घेतला तरी चालेल, नाही तर मग असं छोटेस पातेले घेतलं तरी चालेल। आता हे मिश्रण आहे ना आपण डब्यात ओतू। मी आहे ना आता या डब्यामध्ये मिश्रण ओतून घेतलंय। आता याला आपण घट्ट झाकण लावू। हे माझ्या डब्याचं झाकण आहे ना एकदम घट्ट आहे आणि हे फ्रीजर मध्ये ठेवला ना मग आईस्क्रीम मध्ये ना बर्फाचे कण जाणार नाहीत।
पाहिजे तर तुम्ही आहे ना या डब्यावर प्लास्टिक पेपर ठेवा, नाही तर मग आपला बटर पेपर ठेवा किंवा सिल्वर फाईल पेपर ठेवला तरी चालेल. मग तुम्ही या डब्यावर पेपर ठेवला ना, मग झाकण लावा, मग बर्फाचे कण आहेत ना याच्यावर जाणार नाही. तर आता मी हे डबा आहे ना 3-4 तास फ्रीजर मध्ये ठेवून देते. 3-4 तासांनी ना मी डबा परत फ्रीजर मधून बाहेर काढीन. तोपर्यंत ही आईस्क्रीम आहे ना घट्ट झालेली असं थंड बी होईल. मग आहे ना याला या डब्यातून काढून मिक्सरच्या भांड्यात वतीन आणि मिक्सरला फिरून घेईन. मग या मिक्सरला फिरवलेली आईस्क्रीम आहे ना मग पुन्हा डब्यात वतीन आणि 3-4 तास फ्रीजर मध्ये ठेवून देईन. परत 3-4 तासांनी ना ही कृती पुन्हा करीन. पुन्हा या आईस्क्रीमला आहे ना मिक्सरला फिरून डब्यात भरू आणि 7-8 तास आहे ना फ्रीजर मध्ये ठेवून देऊ. आता ही 3-4 तासांनी आईस्क्रीम फ्रीजर मधून बाहेर काढून मिक्सरला फिरून घेताना तुम्हाला दाखवणार नाहीये, कारण आहे ना इथं रेकॉर्डिंग करायला कोणी नाहीये. आता डायरेक्ट हे डबा आहे ना फ्रीजर मधून 7-8 तासांनी काढला ना मग तवा पाहू. बाळांनो, आपल्याकडे काळा मसाला आहे, तरीची लाल मिरची पण आहे आणि आता आपण कांदा लसूण मसाला आणलाय, कुरकुरीत सोलापुरी शेंगदाणा चटणी पण आणली. कांदा लसूण मसाला आहे ना गाय गडबडीच्या कामाला खूप उपयोगी आहे. पटकनी घालायचा कोणती पण भाजी बनवायची. भाजी ना इतकी भारी बनती ना एकच नंबर बनती. आणि तुम्हाला हे मसाले आणि सोलापुरी शेंगदाणा चटणी घ्यायची असेल ना तर ह्या नंबरला व्हॉट्सअप करा. तुम्हाला याच्या किमती पाहिजे असेल ना तर ह्याच नंबरला हाय मेसेज करा, मग तुम्हाला किमती पण समजत्या. आतापर्यंत ना लय बाळांनी मसाला आणि सोलापुरी शेंगदाणा कुरकुरीत चटणी घेतली, त्यांना खूप आवडली. तुम्ही बी घ्या, तुम्हाला बी आवडत. तुम्हाला माझे मसाले आणि सोलापुरी शेंगदाणा कुरकुरीत चटणी कशी वाटली हे आजीला सांगायला विसरू नका. नक्की नक्की सांगा बर का. 7-8 तास झालेत बाळांनो मी डबा आहे ना आईस्क्रीमचा फ्रीज मधून बाहेर काढाय. तुम्ही ना बाळांनो रात्रभर जरी हे डबा फ्रीजर मध्ये ठेवला ना तरी चालेल. त्यापेक्षा आहे ना जास्त वेळ ठेवू नका, नाही तर बर्फाचे कण आहेत ना असे तयार होते. चला आता आपली आईस्क्रीम कशी झाली पाहूया. मी आता झाकण काढून घेते. वा वा, काय भारी झाली आपली व्हॅनिला आईस्क्रीम. चला आता ही आईस्क्रीम काढून घेऊ आपण. पहा ना आपली आईस्क्रीम किती मऊ मऊ झाली आणि चांगली छान प्रकारे काढता पण येते. वा वा, काय भारी झाली आपली व्हॅनिला आईस्क्रीम. मस्त आईस्क्रीमचा सुगंध पण येऊन राहिलाय. मग बाळांनो बनवता ना आजी सारखी व्हॅनिला आईस्क्रीम. चला आता आपण याच्यावर चिरी घालू. बघा बाळांनो किती सुंदर दिसते आपली व्हॅनिला आईस्क्रीम. बघा बाळांनो, आपण अमूलची कच्ची आईस्क्रीम आणतो ना तशीच झाली ना आपली व्हॅनिला आईस्क्रीम. तुम्ही पण ना आजी सारखी नक्की आईस्क्रीम बनवा बर का बाळांनो. मी तुम्हाला आहे ना आता थोडी आईस्क्रीम खाऊन दाखवते. वा वा, काय भारी झाली आपली आईस्क्रीम. आपण अमूलची आईस्क्रीम खातो ना तशीच झाली आपली आईस्क्रीम. मला आहे ना लय आवडली, एकदम थंडगार झाली. जिभेवर ठेवली ना लगेच विरघळती. खूप छान झाली. तुम्हाला माझी आईस्क्रीम आवडली असते ना, चला बरं पटपट लाईक करा आणि शेअर पण करा. माझ्या चॅनेलला ना सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन दाबायला मात्र विसरू नका बर का. हसा खेळा, खूप खूप मजा करा. आणि ही आजी सारखी ना व्हॅनिला आईस्क्रीम तुम्ही घरी तयार करून बनवून मस्त खा आणि स्वस्त मस्त. बाळांनो, आईस्क्रीम बनवताना आहे ना तुम्हाला काही खास मला टिप्स सांगायच्या. दूध आहे ना घट्ट वापरा आणि दुधात आहे ना पाणी नाही पाहिजे. दुधात पाणी असलं का आपली आईस्क्रीम आहे ना अशी करकर बनती. आईस्क्रीम आहे ना दोनदा फ्रीजर मधून काढून मिक्सरला फिरून घ्या
आईस्क्रीम आहे ना 7 तासापेक्षा जास्त फ्रीजर मध्ये ठेवू नका. तुम्ही ना जास्त वेळ जरी सेट व्हायला ठेवली ना मग ती अशी दगडासारखी घट्ट बनते. आपली यानेला आईस्क्रीम आहे ना मग यानेला कस्टर्ड पावडर आणि ना यानेला इशनचाच वापर करा. माझ्यात ना हे सगळ्या टिप तुम्ही वापरल्या ना मग आईस्क्रीम आहे ना एकच नंबर बनती बघा. पाहिलं ना बाळांनो तुम्ही फक्त दुधापासूनच यानेला आईस्क्रीम बनवली आणि किती मस्त झाली. तुम्हाला आहे ना माझी यानेला आईस्क्रीम आवडली ना तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा बरं का. चला आता भेटू पुढच्या रेसिपीला.